नमस्कार, मी मंदार फणसे. आपलं स्वागत आहे बेधडकमध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत महात्मा फुले यांच्या वंशजांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जो सहभाग दर्शवलेला आहे, सहभाग घेतलेला आहे, पथसंचलनामध्ये पुण्यामध्ये अलीकडे जे त्यांनी सहभाग घेतलेला आहे त्याविषयी एक आता नवा वाद निर्माण झालेला आहे. खरे हे वंशज नाहीच आहेत असं काहींचं म्हणणं आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जरी हे वंशज तिथे त्यामध्ये असले राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये, तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला महात्मा फुलेंचे विचार मान्य आहेत का, हा सुद्धा त्यानिमित्तानंचा एक महत्त्वाचा प्रश्न आपण त्यानिमित्तानं उपस्थित करतोय. आणि अर्थात काही महत्त्वाचे प्रश्न आपण आणखीन त्याच्या अवतीभोवतीचे उपस्थित करतोय. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांच्या वंशजांशी नातं जोडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खरंच बदलतोय का, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातली बदलाची प्रक्रिया सुरू झाली का, हे त्यानिमित्तानं आपण विचारणार आहोत. बहुजनांची श्रद्धास्थानं आपलीशी करून संघ समरसतेचा फक्त आव आणतोय का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि काँग्रेसपासून संघापर्यंत समतेची भाषा करणाऱ्या अनेक संघटना आणि पक्षांना महापुरुषांच्या कार्याची खरी ओळख कधी पटणार आहे, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारतोय. आपल्यासोबत मान्यवर आहेत, प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष. मकरंद मुळे आपल्यासोबत आहेत, संघाच्या प्रचार विभागाचे सदस्य. हरी नरके, लेखक आणि फुले चरित्राचे अभ्यासक आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांचं स्वागत आहे. नीता होले सुद्धा आपल्यासोबत आहेत, ज्या महात्मा फुलेंच्या वंशज आहेत आणि त्यांनी आज आपल्याकडे ऐबीन लोकमतला म्हटलेलं आहे की जे आत्ता संघाच्या पथसंचलनामध्ये सहभागी झालेली जे एक फुले कुटुंब आहे त्यांचा आणि महात्मा फुले यांचा काही संबंध नाही आहे. अर्थात चर्चा आपण सुरू करणार आहोत याच निमित्ताने. आणि या चर्चेमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न मकरंदमुळे तुम्हाला विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं गेल्या 2 दिवसामध्ये या बातम्या आपण बघतोय, ज्या बातम्यांमध्ये फुले कुटुंबीय जे आहेत ते या संघामध्ये सामील झालेत अशा प्रकारच्या या बातम्या होत्या. पथसंचलनामध्ये ते सामील झाले अशा प्रकारच्या या बातम्या होत्या. आणि आता त्याच्यामध्ये एक नवीन भर पडले की ही फुले कुटुंबीय नाहीच आहेत, खुद्द काही लोकांचं असं म्हणणं आहे. पण याहीपेक्षा महत्त्वाचा जो प्रश्न तुम्हाला विचारायचा तो म्हणजे फुलेंचे विचार हे संघाला मान्य आहेत का? मंदारजी नमस्कार. हां नमस्कार. 2 मुद्द्यांवर आपण चर्चा आत्ता प्रश्न विचारले. त्यातला दुसरा जो प्रश्न आहे तो मला असं वाटतं आपण जेव्हा सकाळपासून चर्चेचा विचार करतोय त्यावेळी आलेला नव्हता. आणि हा जो दुसरा जो भाग आहे की आलेल्या बातमीचं तथ्य कोण तपासणार, तर ज्या माध्यमात ती बातमी आली आहे आणि ज्या सोर्समधनं ती बातमी आली ते त्याची योग्य शहानिशा करतील आणि समाजापर्यंत योग्य तो विषय पोहोचेल. जो पहिला प्रश्न तुम्ही विचारलात की संघाला समरसतेचे विचार मान्य आहेत का किंवा फुल्यांचे विचार मान्य आहेत का, तर संघाच्या स्थापनेपासूनच समरसता हा संघाच्या कामाचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. संघाचे जे वस्तुनिष्ठ किंवा अभ्यासू विरोधक असतील, ज्यांचे पूर्वग्रह दूषित नसतील, त्यांना हे मान्य करावे लागेल की संघाने समरसता आपल्या स्थापनेपासून आपल्या व्यवहारातून व्यक्त केलेली आहे. संघाचं जे एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की आम्ही समरसता आणतो किंवा व्यक्त करतो हे सांगण्याकरता संघाने कुठेही प्रसिद्धी पत्रकं, ढोल ताशे वाजवले नाहीत, तर संघाची पुरेशी बोलकी होती आणि तो मेसेज समाजापर्यंत गेलेला आहे. अन्यथा एका कालावधीत ज्या विचारधारा सगळ्या सुरू झाल्या 25-20च्या दशकात, त्यातल्या विचारधारा आज फक्त चर्चेपुरता उरलेल्या आहेत आणि संघाची वाटचाल गेली 90 वर्ष वर्धिष्णूपणे चालू आहे. संघ स्कूल ऑफ थॉटचे पंडित दीनदयाळ उपाध्याय होते. त्यांनी असं म्हटलं होतं, हा समाज केव्हा टिकेल जेव्हा युगानुकूल परिवर्तन हा समाज स्वीकारेल तेव्हा टिकेल. आणि संघ त्या समाजाचा भाग असल्यामुळे युगानुकूल परिवर्तनावर संघाचा विश्वास आहे आणि समरसता हा त्या सगळ्या प्रक्रियेचा भाग आहे. हा एक संघाचा विचार आहे. एक जो मुद्दा तुम्ही प्रामुख्याने आणखीन उपस्थित केलात, एकच मुद्दा म्हणतो आपण, जी चर्चा थोडी पुढे जायला आणखीन मदत होईल. संघात रोज एकात्मता स्तोत्र म्हटलं जातं आणि हे स्तोत्र संघाच्या सगळ्या शाखेत देशभरात म्हटलं जातं, केवळ महाराष्ट्रात म्हटलं जातं असं नाही. आणि त्या एकात्मता स्तोत्रात भारतातल्या थोर पुरुषांची, समाजयोग्यांची, राष्ट्रयोग्यांचं स्मरण केलं जातं. त्यात महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अतिशय आदराने उल्लेख केला जातो. आता हे सगळं संघ काही सांगत नाही, कारण हे सांगून आम्ही हे करतो हे दाखवायचे संघाचा स्वभाव नाही. तर लोकांपर्यंत विषय न्यायचा असेल तर तुमची मुळात कृती तशी पाहिजे, ज्यांचा त्याच्यावर विश्वास पाहिजे. अशा एकेका टप्प्याटप्प्यावर संघ समरसतेचा विचार पुढे घेऊन जातोय. नक्की. सामाजिक समरसता मंच नावाचा संघाचा एक उपक्रम चालतो. त्यातलं जे पंचक आहे त्या पंचकात संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या बरोबरीने शाहू महाराज,
ज्योतिबा फुले, डॉक्टर आंबेडकर आणि गाडगे महाराज यांना स्थान आहे. एक 2014ची घटना सांगतो. दापोली मधली ही घटना आहे. तिथल्या एका छोट्या वाडीत बहिष्काराचा विषय 2014 साली आला होता. सुमारे 18 ते 17 कुटुंबियांना गावकऱ्यांनी काही कारणामुळे बहिष्कृत केलं होतं. त्या परिसरात संघाची एक साप्ताहिक शाखा चालते. तिथल्या स्वयंसेवकांच्या प्रकार हा जेव्हा लक्षात आला तेव्हा ही सगळी मंडळी तिथे गेली, गावकऱ्यांशी चर्चा केली आणि अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं बहिष्कृत वर्तन आपल्याकडनं होणार नाही याची हमी घेतली आणि त्या 17 कुटुंबियांना दिलासा दिलेला आहे. ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंची आपण चर्चा करतोय त्या ज्योतिबा फुल्यांच्या जन्मशताब्दी वर्षात महाराष्ट्रात संदेश यात्रेचं आयोजन संघाच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेने आयोजित केलं होतं. मिलिंद कांबळे जे आज डिक्कीचे संस्थापक आहेत ते त्या समरसता संदेश यात्रेचे महाराष्ट्राचे प्रमुख होते आणि विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कॉलेज तरुणांचा मोठा गट या सगळ्या आयोजनात होता. सुमारे 7,000 किलोमीटरपेक्षा अधिक ग्रामीण शहरी भागात ही यात्रा फिरली आणि या सगळ्या प्रवासातनं महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून घरोघरी पोहोचवलेले आहेत. एक नरके सर इथे आहेत आणि त्यांचा अभ्यास आहेच, म्हणजे आपण सगळे त्यांना मानतो, त्यांच्या वेळोवेळी संदर्भही उपयोगी पडतात. नरके सरांच्याही लक्षात असेल वडाळ्याला याच जन्मशताब्दीच्या उपक्रमानिमित्त महात्मा फुले चरित्र आणि कार्य असा एक परिसंवाद झाला होता. नरके सर त्या परिसंवादाच्या पहिल्या सत्रात होते, त्यांचं तिथे भाषणही झालं होतं. त्या दिवसभराच्या चर्चासत्राची 80 पानाची एक पुस्तिका त्याच नावाने महात्मा फुले चरित्र आणि कार्य ही संघाच्या भारतीय विचार साधनेच्या द्वारा प्रकाशित झाली आणि त्याचाही प्रसार संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात झालेला आहे. त्यामुळे मी जसं सुरुवातीला म्हटलं, ठीक आहे संघावर टीका होते, संघाचे विरोधक आहेत, ते स्वाभाविक आहे कारण विरोधकांमुळेच काम वाढतं, त्रुटीही दुरुस्त व्हायला मदत होतात. पण जो अभ्यासू किंवा तर्कनिष्ठ विरोधक आहे तो हा कधी आरोप करणार नाही की संघ समरसतेचा आव आणतोय. संघाची ही कृती पुरेशी बोलकी आहे. ठीक आहे. अन्यथा जी बातमी आपण काल वाचली, एकच मुद्दा पूर्ण करतो आणि पुढे येतो. अन्यथा जी बातमी आपण काल वाचली, शिवशक्ती संगमाची प्रेसनोट संघानेच काढली असती आणि बघा बघा आमच्यात फुल्यांचे वंशज आले आहेत, त्यांचा फोटोही प्रसारित केला असता. पण ही संघाची पद्धती नाही. समरसता हा संवेदनशीलपणे आणि काळजीपूर्वक करण्याचा विषय असं संघ मानतो. ठीक आहे. तुम्ही तुमची भूमिका जी आहे ती मांडलेली आहे, त्या भूमिकेच्या बरोबरीनं खरं तर हरिनरके सर तुमच्याकडे येतो, पण तत्पूर्वी मला प्रकाश आंबेडकर तुमच्याकडे यायचं आहे आणि अर्थात बाळासाहेब तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. कारण आता ह्यांनी म्हटलेलं आहे की एकीकडे बाबासाहेबांचं सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे स्तोत्रामध्ये किंवा पंचकामध्ये, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंचं सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेलं आहे. याचा अर्थ ह्या दोघांचे विचार संघानं समरसतेच्या अनुषंगाने स्वीकारलेत असा त्याचा अर्थ होतो का? मला तुम्ही विचारताय? हा बाळासाहेब तुम्हालाच विचार. हो, दोन भाग आहे. एक माणूस व्यक्ती म्हणून असतो आणि तोच माणूस आपला विचार म्हणूनही असतो. संघाने माझं नेहमीच म्हणणं असं आहे की व्यक्ती म्हणून स्वीकारलेला विचार म्हणून स्वीकारलेला नाही. आणि व्यक्ती म्हणून स्वीकारल्यामुळे असणारी समरसता येते असं मी त्याच्यामध्ये मानत नाही. बेसिकली तुमचं समरसता काय आहे हे कुठेही तुम्ही मांडलेलं नाही. कसली समरसता आणताय तुम्ही त्या ह्याच्यामध्ये? म्हणजे समाज व्यवस्थेतली समरसता आणताय, राजकीय व्यवस्थेतली समरसता आणताय की आर्थिक व्यवस्थेतली समरसता? कुठेच मांडलेलं नाही आहे. यांचं जसं असतं की आमचं कल्चरल सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे आणि सांस्कृतिक राष्ट्रवादातून आम्ही असं सगळ्यांना एकत्र आणतोय. पण हा सांस्कृतिक राष्ट्रवाद काय याचं काहीच माहिती नाही आहे. त्याचं कुठे मांडणी नाही, त्याचं कुठेही भाष्य नाही. फक्त शब्दप्रयोग करायचा आणि आम्ही असं करतोय फक्त त्याच्यामध्ये सांगायचं. RSSचे प्रतिनिधी माझा असणारा त्यांना एक सरळ सवाल आहे की बाबासाहेबांनी ज्यावेळेस हिंदू कोड बिल लिहायचं ठरवलं आणि त्यावेळेस काँग्रेसमधल्या महिलाही विरोधात होत्या आणि RSSच्या महिला त्यावेळेस त्याच्यामध्ये विरोधात होत्या, हिंदू संघटनांच्या त्यामध्ये. आणि त्यांच्या घरावरती त्यावेळेस दगडफेकही झाला होता.
म्हणजे ही आता इतिहास जमा आहे, त्याच्यात डिस्प्यूट होण्याचं कारण नाही. माझं सरळ म्हणणं आहे त्याच्यामध्ये की आजही या हिंदू समाजामध्ये, आपण इतरांचं सोडून देऊ, हिंदू समाजाचं जे आहे त्याच्यामध्ये 2 विवाह पद्धती आहेत. एक आहे सप्तपदीची विवाह पद्धत आणि दुसरं आहे की पारंपरेने लागणारी असणारी लग्न आहेत असं आहेत. आता तुम्ही जेव्हा समरसता आणायचा म्हणताय, त्याच्यामुळे कुठली समरसता आणणार? म्हणजे कोणाला तरी एकाला सोडावं लागेल किंवा कोणाला एकाला तरी त्याच्यातला बाद करावा लागेल, किंवा याच्यामधनं तुम्ही असणारं काही मिश्रण आणणार असाल तर त्याचंही तुम्ही असणारं सांगावं. आणि त्याच्यामध्ये जे सप्तपदी आहे ते सप्तपदीचा असणारा इतर हिंदूंना अधिकार नाही. तो असणारा फक्त सवर्णांनाच आहे, इतर कोणाला नाही. त्याच्यामुळे तुम्ही समरसता आणणार म्हणजे नेमकं काय करणार? त्याच्यामुळे असणारं त्यांनी जर स्पेसिफिकली सांगायला सुरुवात केली तर त्यांच्यावरची टीका होणार नाही. नाही तर शब्दप्रयोग करायचा आम्ही हे करतो आणि वर्तणूक असणारा वेगळी करायची, असा जो आहे तो मला वाटतं कुठेतरी त्यांच्याबद्दल टीकेचा असणारा विषय त्या ठिकाणी होतोय. नक्की नक्की तुम्ही म्हणताय की त्यांच्या नक्की तुम्ही म्हणताय की त्यांच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये काही अंतर आहेत. त्या अंतरांच्या संदर्भात सुद्धा आपण त्यांच्याकडनं, मकरंद मुळे यांच्याकडनं जाणून घेऊया. हरी नरके, पुन्हा तुम्हाला हाच प्रश्न आहे की अशा अर्थाने ज्यावेळेला बातम्या आल्या, पहिली प्रतिक्रिया तुमची काय होती, काय निरीक्षण आहे? मंदार, एक गोष्ट आपण इथे स्पष्ट करूया की महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वतः 25 जुलै 1887ला मृत्यूपत्र केलेलं होतं आणि ते त्यांनी सरकार दरबारी नोंदवलं होतं. त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी सत्यमेव जयतेने सुरुवात केली आणि ते पुढे असं म्हणाले की माझा वडील भाऊ राजाराम गोविंदराव फुले होता, तो मयत झाला. तो व मी बहुता दिवसापासून विभक्त असून ज्याचा त्याचा जो आपापला रोजगार धंदा निरनिराळा करून निर्वाह करीत आलो आहोत. तो व मी उभयता विभक्त झाल्या दिवसापासून प्रत्येकाने आपापला स्वतःचा उदीम व्यापार करून स्थावर व जंगम माल मिळकत मिळवली आहे, तिचा ज्याचा तो मालक आहे. इथे एक स्पष्ट होतं की ज्या राजाराम फुलेंचे वंशज आज चर्चेचा विषय बनलेले आहेत, ते राजाराम फुलेंचे वंशज हे महात्मा फुल्यांच्या भावाचे जरी वंशज असले तरी ते स्वतंत्र होते, ते वेगळे होते आणि फुल्यांशी त्यांना आपलं वारस मानलेलं नाही. पुढे मृत्यूपत्रामध्ये फुले असं म्हणतात की आम्हाला मुलबाळ झालं नाही म्हणून आम्ही एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला आहे आणि त्याला हा वारसा मिळावा म्हणून आम्ही हे मृत्यूपत्र करतो आहोत आणि हे नोंदवतो आहोत. आणि तिथे आपल्या असं लक्षात येतं की फुल्यांना मुलबाळ झालं नाही तरी त्याने एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला आणि त्याला काही अटी घातल्या. काय आहेत अटी? याला तर त्याच्यामध्ये मृत्यूपत्रात त्यांनी म्हटलंय की त्याने शिक्षण घेतलं पाहिजे, त्याने उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, पदव्या संपादन केल्या पाहिजेत. जे काम ज्ञानार्जनाचं सावित्रीबाई आणि ज्योतिराव करत होते ते त्यांनी पुढे चालवलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला फुल्यांचा जो स्त्री पुरुष समतेचा विचार आहे, जाती निर्मूलनाचा कार्यक्रम आहे, संसाधनांचं फेरवाटप आहे, धर्मचिकित्सा आहे, ज्ञानार्जन आणि ज्ञाननिर्मिती आहे, या सगळ्या ध्येयवादाशी यशवंतने नातं सांगून काम केलं पाहिजे. आणि जर का तो हे करणार नाही तर त्याला रद्द करावं वारस म्हणून. आणि सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांच्या संमतीने दुसरा मुलगा दत्तक घ्यावा. म्हणजे जैविक वारसा आणि वैचारिक वारसा असे 2 प्रकार असतात. याच्यामध्ये फुल्यांना मुलबाळ झालं नाही पण त्यांनी जो दत्तक घेतला मुलगा त्याला सुद्धा त्यांनी कायदेशीर अधिकार देताना त्याच्याकडनं त्याने सत्यशोधक ध्येयवाद पाळला पाहिजे ही अट घातली. बरोबर. दुसरीकडे त्यांनी त्या मृत्यूपत्रामध्ये स्पष्टपणे असं म्हटलं की आमचे माल मिळकतीवर आमचे भाऊबंद व पुतण्या गणपतराव राजाराम फुले वगैरे हर कोणाची मालकी अथवा वारसा किंवा दावा नाही. इथं फुले हे राजाराम फुले की त्यांचे चिरंजीव गणपतराव फुले हे आपले वारस नाहीत इतकं स्पष्ट करतायत. आणि हा दस्तावेज जो आहे हा फुल्यांच्या सहीचा आहे. त्याच्यावर विनायक बापूजी भांडारकर आणि महात्मा फुल्यांचे दुसरे मित्र मुरलीधर राजाराम हिरवे यांची सही आहे. आणि तो त्यांनी 25 जुलै 1887ला त्यावेळेच्या नोंदणी कार्यालयात नोंदवला आणि गेल्या 25 वर्षांपूर्वी आपण नोंदणी महानिरीक्षकांच्या कार्यालयातनं तो मिळवला आणि महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्ये शासनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथामध्ये 25 वर्षापूर्वी आपण छापला. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जे राजाराम फुले यांचे आता वंशज पुढे आलेले आहेत ते राजाराम फुलेंचे जरूर वंशज आहेत परंतु ते महात्मा फुलेंचे वंशज नाही आहेत.
ते महात्मा फुलेंचे वारसदार नाही आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, फुल्यांचा जो वैचारिक वारसा आहे तो मला जास्त महत्वाचा वाटतो, ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, नारायण मेघाजी लोखंडे किंवा कृष्णराव पांडुरंग भालेकर, ज्ञानोबा कृष्णाजी ससाने, विठ्ठलरामजी शिंदे या मंडळींनी तो सत्यशोधक वारसा पुढे चालवलेला आहे. आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा अलीकडे अनेक जण, यदी फडक्यांसारखे अभ्यासक असतील, शरद जोशींची चळवळ असेल, बाबा आढावांची चळवळ असेल, ही सगळी मंडळी फुल्यांचा वारसा मला असं वाटतं की वैचारिक पातळीवर पुढे नेतायत. हे एकदा स्पष्ट केलं की तुम्ही जे म्हणता त्याच्याबद्दलचं माझं मत सांगतो. मुळे सरांना त्यांनी अतिशय सविस्तरपणे मांडलं, तेव्हा मी एवढंच सांगेन की हे खरं आहे की फुल्यांची जेव्हा स्मृती शताब्दी झाली होती, ते चुकून बोलताना जन्मशताब्दी म्हणाले, त्यांना स्मृती शताब्दी अभिप्रेत असणार, कारण फुल्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 चा होता आणि फुल्यांची जन्मशताब्दी 1927 ला होती. त्यामुळे फुल्यांची स्मृती शताब्दी त्यांना म्हणायचं आहे, ते कळतं, कारण होते बोलताना चूक होते, तो मुद्दा नाही. तर त्यावेळेला जे वेगवेगळे कार्यक्रम झाले किंवा त्या संबंधामध्ये जे काही लेखन केलं गेलं, त्याच्यामध्ये मी फुल्यांचा एक अभ्यासक या नात्याने वेळोवेळी सहभाग दिलेला आहे, हे बरोबर आहे. परंतु मी ही आठवण करून देतो मुळे सरांना की त्याच्या थोडं आधी आपल्याला असं दिसेल की 88 सालच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये आपल्याला बाळ गांगल नावाचे एक विद्वान, ज्यांनी महात्मा फुल्यांच्या संबंधामध्ये अतिशय गलिच्छ लेखन केलं होतं सोबतमधनं, त्याला मी उत्तरं दिली होती आणि 250 पुरावे देऊन त्यांचं लेखन खोडलेलं होतं. ते माझं पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे, त्यामुळे सरांना माहित असेल, महात्मा फुल्यांची बदनामी एक सत्यशोधन. ते गांगल हे असं म्हणायचे की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे आणि आयुष्यभर मी संघाचा प्रचारक राहिल्यामुळे मला फुल्यांच्या संबंधामध्ये हा राग आहे. आणि मी गांगलांशी प्रत्यक्ष भेटलोय, त्यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांची मुलाखत घेतली आहे आणि गांगलांचं लेखन हा तर सोबतमध्ये प्रकाशित झालेला पुरावा आहे. तेव्हा मला मुळे सरांना असं विचारायचंय की एका बाजूला तुम्ही फुल्यांना आपला आदर्श मानता, पण दुसऱ्या बाजूला तुमचे स्वयंसेवक म्हणून आणि 2 विषयांमध्ये PhD मिळवलेले बाळ गांगल आहेत. बाळ गांगल कोणी सामान्य माणूस नाही, अनंताचार्य इंडॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे ते डायरेक्टर होते आणि त्यांच्याशी मी बोललोय, त्यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांचे लेख सोबतमध्ये प्रकाशित झालेले आहेत. ते संघाचे स्वयंसेवक होते आणि तरी त्यांनी महात्मा फुल्यांच्या बद्दल अतिशय गलिच्छ लिहिलेला आहे. मला मुळे सरांकडनं जाणून घ्यायला आवडेल की संघाचा वारसा नेमका कोणता आहे. नाही, नक्की त्या बरोबरीनं जसं मगाशी एक मुद्दा उपस्थित केला होता बाळासाहेबांनी, बाळासाहेब आंबेडकर म्हणाले होते स्पष्टपणे, मकरंदमुळे प्रश्न तुम्हाला आहे की हे जे अंतर आहे, म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणताय की त्याच्यात प्रातस्मरणामध्ये गांधीजी आहेत, त्याच्यानंतर पंचकामध्ये स्तोत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्याच्यानंतर महात्मा फुले आहेत. हे जर असं असेल तर हा गोंधळ, हा वैचारिक गोंधळ आहे असं तुम्हाला वाटत नाही का, की हे त्यांच्या ज्या भूमिका होत्या, त्यांचे जे विचार होते, महात्मा फुल्यांचे जे विचार होते, ते सगळे संघाला मान्य आहेत का? नरके सरांनी चूक दुरुस्त केल्याबद्दल त्यांचं आभार. प्रकाश रावांनी जो मुद्दा उपस्थित केला की व्यक्ती आणि कार्य हे 2 स्वतंत्र आहेत. आता असं आहे की संघ कशाचा बळी आहे, तर संघ अशा सगळ्या शब्दछलाचा बळी पडलेला आहे. संघ असं व्यक्ती आणि कार्य चरित्र असं काही वेगळं मानत नाही. संघाकरता महात्मा ज्योतिबा फुले हे व्यक्ती आणि कार्य एकच आहे. त्याची 2 उदाहरणं देतो. म्हणजे त्यांनी खूप उदाहरणांची चर्चा केली की आम्हाला उदाहरणं दिसत नाहीत. आता ती कशी आहे, मुळात ही मी परत तेच सांगतोय की संघाची पद्धत नाही की आम्ही करतोय, पण ज्या प्रकारच्या जमान्यात आम्ही राहतोय तिथे तुम्हाला उदाहरणासकट तुम्हाला पुरावे द्यावे लागतात. म्हणून काही आपण उदाहरणांकडे वळूया. इथे उपस्थित केलेल्या सगळ्यात प्रश्नांची उत्तरं टाळण्याचा प्रयत्न नाही, पण मुळात जो आजचा विषय आहे त्याला जास्तीत जास्त चिटकून राहून किंवा त्याच्याशी जोडून राहून मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. अन्यथा वेगवेगळ्या प्रश्नांच्या चर्चेकरता वेगवेगळी सत्र, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम होऊ शकतात. 1991 साली ठराव झाला आणि 15 मे 1992 साली गंजपेठ इथलं, पुण्यातल्या गंजपेठ इथलं महात्मा फुल्यांचा वाडा हा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झाला. आता त्यातला समरसतेचा भाग काय किंवा कृतीचा भाग काय त्याच्याकडे मी येतोय. ही जेव्हा सरकारने घोषणा केली की अशा प्रकारचा हा जो वाडा आहे तो आता राष्ट्रीय स्मारक होईल, त्यावेळी तिथे 119 कुटुंब होती आणि 29 व्यावसायिक होते. ही कुटुंब आणि व्यावसायिक, जो सवर्ण शब्द प्रकाश रावांनी त्यांच्या निवेदनात वापरला, त्या परिभाषेत बोलायचं तर ते सवर्ण नव्हते, आर्थिकदृष्ट्या अक्षम होते, आर्थिकदृष्ट्या ते मागास होते. या सगळ्या कुटुंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारी पुण्यातल्या सामाजिक समरसता मंचाच्या बालकिसन येनगुल या कार्यकर्त्यांनी घेतली.
हे बालकिशन गेलगुन लहानपणापासून स्वयंसेवक, ते त्याच परिसरात राहणारे होते, तेही विस्थापित होणारे होते. त्यांनी मात्र जी भूमिका घेतली ती खूप महत्वाची आहे. ते असं म्हणले की महात्मा फुल्यांचं स्मारक होत आहे, त्यामुळे आमचं होणारं पुनर्वसन हे त्या दृष्टीने, त्या अर्थाने आमचं विस्थापन महत्वाचं नाही, ते स्मारक होणं महत्वाचं आहे. आणि या येलगुल यांनी पुढाकार घेऊन या 119 कुटुंबांचा आणि त्या 29 व्यावसायिकांचा प्रश्न धसाच लावला. हा प्रश्न धसाच कधी राहिला? 92 साली घोषणा झाली, यथावकाश स्मारकाचे एक टप्पे पूर्ण झाले. त्यानंतर युती सरकार आलं. मला राजकारण आणायचं नव्हतं, पण खूप संदर्भ येत आहेत म्हणून मी त्याचा फक्त उल्लेख करतो. तत्कालीन मंत्री भाई गिरकर, दिलीप कांबळे आणि विशेषतः प्राध्यापक नासर फरांदे यांनी पुढाकार घेतला आणि त्या 119 कुटुंबांचं आणि 29 व्यावसायिकांचं योग्य प्रकारे पुनर्वसन झालं. आता म्हटलं तर हा खूप चांगल्या स्टोरीचा, फीचरचा विषय आहे, पण संघाने कधी याचा गाजावाजा केली नाही, याच्याकरता कधी पत्रकार परिषद घेतली नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे कार्य केलेलं आहे ते प्रामुख्याने शिक्षणाचा प्रचार आणि वंचितांना शिक्षण मिळावं हा त्यांच्या कार्यातला एक महत्वाचा भाग आहे. आज संघाच्या माध्यमातून, वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून देशभरात एकल विद्यालय चालतात. विद्याभारतीच्या 16,000 शाळा चालतात आणि ही शाळा, ही सगळी विद्यालयं ही ग्रामीण, दुर्गम आणि वनवासी क्षेत्रात चालतात. त्यामुळे तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय संघाच्या माध्यमातून किंवा ह्या उपक्रमाच्या माध्यमातून केलेली आहे. परत एकदा हे आम्ही केलं हे न सांगता टप्प्याटप्प्याने समाजाचा स्वभाव लक्षात घेऊन, त्याची तरलता लक्षात घेऊन समरसता ही झिरपावली पाहिजे, या भूमिकेतनं संघाने केलेलं आहे. नाही नाही, मकरंजी मी एकच मिनिट पूर्ण करतो, अगदी एकाच मिनिटात करतो. 2 उदाहरणं देतो आणि पुढे जाऊ. कारण आता मी परत म्हटलं असं की प्रतिकात्मक उदाहरणं द्या, म्हणजे मग तुम्ही समरसता आणता, याचा आमच्यावर विश्वास आहे. आता जमाना असल्यामुळे ही मी उदाहरणं देतोय. बाळासाहेब दौरस यांची तिसरे सरसंघचालक म्हणून घोषणा झाल्यानंतर पहिलं त्यांनी काय केलंय तर पहिलं ते कोणत्याही देवळात गेलेले नाहीयेत. नागपुरातल्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या प्रतिमेला जाऊन त्यांनी पुष्पहार अर्पण केलाय आणि आदरांजली वाहिलेली आहे. तीच गोष्ट सुदर्शनजी जेव्हा सरसंघचालक झाले त्यांनी आपली घोषणा झाल्यानंतर तात्काळ दीक्षाभूमीला भेट दिलेली आहे. आता म्हटलं तर हे बातमीचे विषय होते का? होते. फोटोचे विषय होते, फोटो कॅप्शनचे विषय होते, पण संघाने जाणीवपूर्वक टाळलं. कारण संघाने अशी भूमिका घेतली पाहिजे, कोणीतरी हे टाळत गेलं पाहिजे आणि आपल्या कृतीतनं आपला व्यवहार सिद्ध केला पाहिजे. त्यामुळे त्यातला हा एक मला असं वाटतं की प्रकर्षाने मुद्दा मला सांगावासा वाटतो. नक्की नक्की त्याबरोबर पुढचा प्रश्न घेऊया आपण. नाही, पुढचा प्रश्न आपण घेऊया. मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्या चर्चेमध्ये सातत्यानं ज्यावेळेला आपण जो एक विरोधाभास बघतोय, म्हणजे संघाच्या बद्दलचे आरोप करणारी एक जी बाजू आहे, संघाच्या बद्दल जे तुम्ही म्हणताय की आम्ही असं सगळं करतोय, शांतपणे मूकपणे सगळं करतोय, अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा प्रकाश आंबेडकर, कुठे म्हणजे विरोधाभास जर असेल तर कुठे तो विरोधाभास आहे संघाच्या बाबतीमध्ये असं तुम्हाला वाटतं? मी आता एक डायरेक्ट उदाहरण देतो, कारण का आता जे उदाहरण दिलं मला वाटतं ह्या दोन्हींच्या बातम्या फार मोठ्या प्रमाणात नागपूर आणि देशभर आल्या होत्या. त्याच्यामुळे असं ते पब्लिसिटी नव्हतं असं म्हणत नाही, ते पब्लिसिटी स्टंट होतं, त्याच्याबद्दल दुमत नाही. मी आता एक साधा सुद्धा प्रश्न विचारतो की त्याच्यामध्ये प्रयत्न करत नसाल आपण, पण तो होऊन जातो असं म्हणा. त्याच्यामध्ये प्रश्न त्याच्यामध्ये एक आहे की दिलेली बातमी नाहीये, एवढंच मला 49 साली ज्येष्ठांच्या लक्षात आणून द्यायचंय. 49 साली या देशाला ज्यावेळेस 1947 मध्ये ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं, मला एक सांगा की सरदार पटेलांबरोबर RSSच्या त्यावेळेसच्या लोकांनी करारनामा का केला? आणि त्या करारनाम्यामधल्या अटी अशा होत्या की या देशाचा तिरंगा आहे तो आम्ही मान्य करणार, अशोक चिन्ह जे आहे ते आम्ही मान्य करणार, पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे ती आम्ही मान्य करणार, आणि घटना जी आहे ती आम्ही मान्य करणार. आतापर्यंत असणारं जे आहे कुठेही या करारनाम्याचा आपण असा धिक्कार केलेला नाही की असा करारनामा झालाच नाही. मी असं म्हणेन की सरदार पटेल होम मिनिस्टर असताना त्यांनी ह्या करारनाम्याचा GRच्या रूपाने तो पब्लिश केला. आता मला एक सांगा की तुम्ही एका बाजूला म्हणताय की नाही आम्ही घटनेचे मानतो, अमुक मानतो, आणि त्यावेळेस मग काय झालं होतं की त्याच्यामध्ये तुम्हाला हे करारनामा करावे लागले होते.
याचाच अर्थ असा आहे की तुम्ही ह्या गोष्टी मान्य करत नव्हता. आजही तुम्ही मान्य करत नाही आहात. पण सत्तेवरती येऊन जे काही तुम्हाला साध्य करायचं आहे त्याच्याबद्दलचं तुम्ही असायला बोलत नाही आहात. म्हणजे अजून एक उदाहरण द्यायचं असेल तर नागपूरमध्ये रामदास पेठमध्ये म्हणजे आता मला RSSचं ऑफिस कुठल्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येत नाही, माहीत नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 2013 आणि 2014 मध्ये अशी कंप्लेंट केलेली आहे की RSSच्या ऑफिसवरती तिरंगा फडकत नाही. विश्व हिंदू परिषदेच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा तिरंगा फडकत नाही. 15 ऑगस्टला असेल किंवा 26 ऑगस्टला असेल. मला एक सांगा, हे असणारं तुमचं बोलणं की आम्ही लोकशाही मानतो, आम्ही घटना मानतो, आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचे असणारं करणं हे कुठलं आणलेलं आहे? किंवा इथे असणारा तुम्ही समरसता म्हणताय, पण समरसता म्हणत असताना इथे सिंबॉलिक आहे. आता असणारा पुजाऱ्यांची सत्ता फार काही राहिलेली नाही, परंतु ह्या पुजाऱ्यांमध्ये सुद्धा सर्व जातीची माणसं आली पाहिजेत म्हणून संघाची भूमिका नाही. म्हणजे सिंबॉलिकली कोणाला तरी हार घालणं आता हे आणि तुम्हाला असणारं कोणाला असं नाही आहे. बंदारजी माझं कुठे आहे? माझं आता आपल्याला आव्हान आहे की आपलं केंद्रामध्ये सरकार आहे. लगेच आपल्याकडे मी एक फक्त आपल्याला हे करतो, तामिळनाडूमध्ये एक आपल्याला हे विश्व हिंदू करतो की परिषदेच्या आपलं माध्यमातून केंद्रामध्ये सरकार आहे. तामिळनाडूमध्ये विश्व हिंदू ज्या परिषदेच्या करुणानिधी माध्यमातून असताना त्यांनी असणारा ज्या असं समाजाला- बिल आणलं होतं, मकरंदजी, आपण मंजूर एक केलं होतं. ऐकून घेऊया हे की बिल आपण असणारं केंद्र शासनामध्ये मानणार का? उल्लेख करतायत की इथे असणारं देवळातले पुजारी त्यामुळे कोणी होऊ प्रकाशजींसारख्या शकतं. माणसाकडनं, व्यक्तीकडनं संदर्भ तोडून माझं म्हणणं सांगण्यापेक्षा असं मी बिल लगेच येणार आहे उदाहरण की नाही देतो. येणार आहे? बे असणारा आपण समरसता हा शब्द वापरताय, पण असणारा समरसताचा ऍक्च्युअल म्हणून मी जसं म्हटलं की गाभा आहे कुठे? मी तुमच्या पुढे गाभा मांडला की इथला असणारा हिंदू समाजातल्या अनेक जातींना पुजारी होण्याच्या अधिकारापासून वंचित आहे. नाही, नक्की नक्की त्यांना हा हे- अधिकार बहाल करणार आहात की नाही? आणि त्याचं बहाल उत्तर मी देण्याचा करण्यासाठी प्रयत्न त्यांना करतोय. 2 मिनिटं मला बोलू त्यांना द्या. असणारा कायदा होणार आहे की नाही? प्रकाशजी मला 2 मिनिटं बोलू द्या. उदाहरण लगेच पार्लमेंटमध्ये आहे. हा तुम्ही कायदा त्याची येणार आहे अनुभूती का घेऊ सांगावं. शकता. हा या प्रश्नाच्या उत्तरापासून तुम्ही सुरू करा. मकरंद मुळे त्यांनी जो प्रश्न विचारलाय, पार्लमेंटमध्ये हा कायदा येईल किंवा नाही, या उत्तराच्या नाही, या मंदारजी, आपण पार्लमेंट पर्यंत पोहोचायची गरजच नाहीये. फार वेगळ्या मुद्द्यावर आपण चर्चा घेऊन चाललोय. मला एक छोटंसं उदाहरण द्यायचंय, आणि ही आजची घटना शेवटी नाही. इथला मुळात तुम्ही असणारा सगळ्यांनी पूर्वी लक्षात घ्या. देवळातली सत्ता होती, देवळातून समाज सुधारणा होत होती. आता असणारी सगळी समाज सुधारणा ही पार्लमेंटमधून होते, आणि म्हणून पार्लमेंटचा कायदा होणं हा त्याच्यातला महत्वाचा आहे. कारण का तो शिक्कामोर्बत होतो त्या ठिकाणी. कुठलाही बदलावरती असणारा मी बोलायला सुरुवात शिक्कामोर्बत करू, होणं मंदाजी. महत्वाचं आहे. पार्लमेंट हे ह्याला असणारा, त्यां- कारण का तुमच्या ह्याच्यामध्ये पार्लमेंटला फार महत्व नाहीये याची मला कल्पना आहे. नाही, एक मिनिट प्रकाश नाही, आंबेडकरांनी माझ्या जे मुद्दे तोंडी ते उपस्थित वाक्य केले, घालतायत का ते मला बोलू देणार आहे? नाही तुम्ही बोला. प्रकाश आंबेडकरांनी काही मुद्दे उपस्थित केले, त्याच्यावरती तुम्ही बोला. हा, नाही, त्यांना म्हणा मुद्दे उपस्थित करा, तोंडी वाक्य घालू नका, एवढीच विनंती आहे. कारण ते अनुभवाने आणि वयाने ज्येष्ठ आहेत, त्यांनी अधिक समाज माझ्यापेक्षा बघितलेला आहे. मला एवढं एकच उदाहरण द्यायचं आहे. मी जसं म्हटलं ना की आपण संघाच्या बाबतीत डोळस नाही आहोत, आणि ते डोळस नसण्याचं लगेच उदाहरण देऊ शकतो. ही सगळी मंडळी देशभराच्या चळवळींचा अभ्यास करतात. आपल्या देशातलं तामिळनाडू नावाचं राज्य आहे. त्या तामिळनाडूमध्ये गेली काही वर्ष सातत्याने विश्व हिंदू परिषदेच्या प्रयत्नातनं जो तथाकथित मागास समाज आहे किंवा मागास समाज आहे, जो समाज सवर्ण नाही, सवर्ण शब्दाचा उल्लेख मगाशी झाला म्हणून, त्या अशा सवर्ण नसलेल्या समाजाला जे विधी, पूजा अर्चेचे विधी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून शिकवले गेलेले आहेत, आणि आज तामिळनाडूतल्या बहुतांश मंदिरात ही सगळे बंधू तिथे पुजारी म्हणून काम करतायत. हे संघाने घडवलेला आहे. हा बदल घडतो, याच्या संघावर विश्वास आहे. नाही मकरंद मुळे मुळात मुद्दा हाच आहे. मुळात मुद्दा हाच आहे. तुम्ही एकीकडे आणखीन पुढे संघ येतो, आणि आणखीन संघ मी पुढे प्रणित येतो. बाकीचे जो परिवार आहे, त्या परिवारातल्या इतर ज्या काही संस्था आहेत, मकरंदजी तुम्ही ही जी उदाहरणं नाही, देत आहेत, मंदाजी, ही जी तुमच्या उदाहरणं प्रश्नाचं देतात, या उत्तर देतो. उदाहरणांमध्येच केवढा तरी विरोधाभास आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ना. तुम्ही जर का मंदिरात नाही, पूजा मी कशी तुमच्या करायची हे जर का प्रश्नाचं शिकवताय उत्तर त्या सगळ्या समाजाला, तर नाही, त्या नाही. बरोबरीनं एकीकडे महात्मा नाही, फुले परत म्हणतात लक्षात घ्या. की मूर्तीपूजा मान्य नाहीये. हा जो विरोधाभास आहे ना, वैचारिक विरोधाभास, तो एकत्र ही सगळी प्रतीकं, ही सगळी बहुजन समाजाची प्रतीकं एकत्र आणायची, आणि त्यातनं जो वैचारिक गोंधळ निर्माण होतोय त्याचं काय करायचं आपण? वैचारिक गोंधळ संघ निर्माण करत नाही. संघाविषयी जाणीवपूर्वक वैचारिक गोंधळ निर्माण केला होता, हे मी सुरुवातीच्या निवेदनाला सांगितलं.
आता दुसरा जो मुद्दा आहे पार्लमेंट विषयी आपली भावना काय आहे हा त्यांनी प्रश्न विचारला. आता आपल्याला जर सगळ्याच गोष्टी प्रतिकात्मक आणि राजकीय ठरवायच्या असतील तर मग चर्चाच पुढे जाऊ जाणार नाही. परंतु पंतप्रधान या नात्याने मंदारजी एक बोलू ना. हा बोला. पंतप्रधान या नात्याने ज्यावेळी नरेंद्र मोदींनी पार्लमेंटमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी पार्लमेंटच्या त्या शिरताना आपलं नतमस्तक झाले डोकं ठेकवलेलं आहे. आता ही जर कृती जर आपण बोलकी मानायची नसेल तर मग प्रत्येक गोष्टच आपण राजकीय बघितली पाहिजे. नुकतंच जे कोणाला जमलं नाही त्या इंदू मिलच्या स्मारकाचं त्याच्यामध्ये आहे. मी बोलतो नाही बोलल्यानंतर नाही बोला बोला आधी मकरंजी तुमचं पूर्ण करा. एकच मुद्दा मांडतो, सगळ्यांना वेळ द्यायचा आहे, मलाही कल्पना आहे. इंदू मिलचं जेव्हा स्मारकाचं भूमिपूजन नुकतंच पार पाडलं त्यावेळेच्या मोदींच्या भाषणातले उद्गार बघा, बाबासाहेब नाही होते तो मोदी नाही होता. आता हे भविष्याने सुद्धा आपण राजकीयच मानायचं का? यातनं काही एक भावविश्व आम्ही आमचं व्यक्त करतोय, ज्या महापुरुषाच्या कार्याशी आम्ही नाती सांगतोय हे मानायचंच नाही का? नाही नक्की नक्की. मला असं वाटतं की हे जे जाणीवपूर्वक सिलेक्टेड विषय वापरायचे आणि आपल्या सोयीने त्याचे अर्थ काढायचे हे जे होतंय ना, म्हणजे हे मी केवळ संघाच्या बाबतीत म्हणतोय असं नाही, या सगळ्यांच्याच बाबतीत होत. दुसरं महापुरुष देशाचे आहेत हा या वादाचा तो त्या विचाराचा हे चित्र आम्ही किती वर्ष कॅरी करणार आहोत? आपण त्यांना महापुरुष म्हणतो कारण त्यांचे विचार आपल्याला आवडतात म्हणून आपण त्यांना त्या पूजनीय वाटतात विचार म्हणून आपण त्या विचारांच्या मार्गाने जातो म्हणून ते महापुरुष होतात. मंदारजी याच्यात आता विरोधाभास नाही का? आपण एकदा त्यांना महापुरुष मानतो आणि मग हे महापुरुष तुम्ही स्वीकारता की नाही ठरवा. ज्या माणसाला सार्वजनिक क्षेत्रात ह्या देशात काम करायचंय त्याला या सगळ्या महापुरुषांच्या मार्गदर्शनाखालीच काम करावं लागेल, त्यांच्या विचारांखालीच काम करावं लागेल. तर त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. ठीक आहे. आपण जाणीवपूर्वक दुमत तयार करतोय. दुमत तयार होतंय की त्याच्यामध्ये द्वैत आहे या सगळ्या विचारांमध्ये, अगदी संघाच्या सुद्धा विचारांमध्ये द्वैत आहे का हे आपण एक तपासणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर आपल्यासोबत नीता होले सुद्धा आहेत, ज्या महात्मा फुलेंच्या आत्ताच्या वंशज आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये चर्चा आपण करतोय महात्मा फुले आणि संघ या अनुषंगाने आणि अर्थात संघामध्ये काय बदल होत आहेत किंवा संघाची नेमकी भूमिका काय हे आपण जाणून घेतोय. अर्थात काही प्रेक्षकांनी आपल्याकडे थेट मतं नोंदवलेली आहेत ती आपण पाहूयात. उमेश मोरे म्हणतायत वारस कोणाचे सुद्धा असू देत पण त्यांचे विचार बहुजन विरोधी असतील तर काय उपयोग. चंद्रकांत माने म्हणतायत संघाला बदलायची गरज नाही, तुमचा दृष्टिकोन बदला असं चंद्रकांत माने म्हणतात. अजिंक्य सावंत म्हणतात संघाची भूमिका सर्वसमावेशक असेल आणि बदलत असेल तर स्वागत आहे. नंदन कुलकर्णी म्हणतात संघ नाही वंशज बदलत आहेत, त्यांना संघाची भूमिका पटली असावी. आणि अमरजित थोरात म्हणतात संघाकडून महापुरुषांना हायजॅक करायचं काम जोरात सुरू आहे पण विचारांचं नाही. अर्थात या वेगवेगळ्या मतांचा आता आपण आढावा घेतलेला आहे, ज्या प्रेक्षकांनी मतं थेट आपल्याकडे नोंदवलेली आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा आता आपल्याकडे या चर्चेमध्ये नीता होले आहेत, ज्या महात्मा फुलेंच्या वंशज आहेत. नीताताई स्वागत आहे या चर्चेमध्ये. अर्थात तुमची भूमिका या सगळ्या बातमीच्या पार्श्वभूमीवर काय, कारण काल ही बातमी दाखवली गेली आणि आज आपण त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा करतोय, तुम्हाला काय म्हणायचं? मला एकच म्हणायचं आहे की जे मृत्यूपत्रात लिहून ठेवलंय त्या मृत्यूपत्राप्रमाणे आम्ही वंशज आहोत आणि वंशज असेल तर मृत्यूपत्रामध्ये महात्मा फुल्यांनी असे प्रखरतेने लिहून ठेवलेले आहे. महात्मा फुल्यांचे विचारच इतके प्रखर होते की ज्यावेळी महात्मा फुल्यांना त्रास झाला त्यावेळीच महात्मा फुल्यांनी असं लिहिलं की माझा दत्तक पुत्र एकमेव माझा वंशज आहे, तो माझा वारसदार आहे आणि इथून पुढे वंश परंपरेने तो राहणार आहे. मग जर महात्मा फुल्यांनी एवढं छान लिहून ठेवलेलं आहे तर मग आता गेली 2 पिढ्या हे वंशज नव्हते, आता कुठून आलेत? महात्मा फुल्यांच्या बंधूंचे ते वंशज आहेत. महात्मा फुल्यांचे बंधू राजाराम गोविंदराव फुले त्यांचे ते 5वे वंशज आहेत. म्हणताना शब्द प्रयोग नीट करा. महात्मा फुल्यांचे वंशज असं न म्हणता महात्मा फुल्यांच्या बंधूंचे वंशज म्हणा, कारण ते महात्मा फुल्यांच्या बंधूंचेच वंशज आहेत, विचाराचे वंशज नाही होऊ शकत. त्याला कारण आहे की महात्मा फुलांनी मृत्यूपत्रामध्येच असं लिहून ठेवलंय की माझ्या मृत्यूपत्राशी माझ्या भाऊबंधांचा काही संबंध नाहीये, माझा एकमेव वंशज माझा दत्तक पुत्र यशवंत हा आहे. आणि त्यातही यशवंताला अटी घातल्या होत्या की जर यशवंत शिकून मोठा होऊन त्याने समाजकार्य केलं तरच तो माझा वारसदार राहील.
नाही तर तो माझ्या सर्व इस्टेटून आणि माझ्या वंशजातून तो बेदखल केला जाईल आणि कोणत्याही SC ST मागासवर्गीय जो समाज कार्य करत असेल त्या मुलाला घेऊन माझा वंश पुढे चालवेल असं महात्मा फुले त्यावेळी लिहून ठेवलेलं नक्की 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 हे विचार त्यांनी मग जर जी क्रांती महात्मा फुल्यांनी घडवली, क्रांती अशी घडवली की स्वतःच्या पुतण्या किंवा स्वतःच्या बहिणीचा मुलगा किंवा नातेवाईकाचा मुलगा न घेता ज्या स्त्रीवर अन्याय झाले तिचा मुलगा घेऊन क्रांती घडवली, तर ती क्रांती तुम्हाला अमान्य आहे का असा प्रश्न विचारावा वाटतो. नक्की नक्की अर्थात हा प्रश्न विचारावा वाटणं साहजिक आहे. नीताताई तुमच्याकडे मी पुन्हा येतो, पण तत्पूर्वी पुन्हा हरी नरके प्रश्न हाच आहे की कुठेतरी ज्या वेळेला आता मकरंद मुळेंनी सुद्धा त्यांनी पल्लेदार असं एक उत्तर दिलेलं आहे याच्या आधीच्या भागामध्ये, आणि ते म्हटलेले आहेत की हे सगळे विचार त्यांना काही त्यांनी अवेरलेले नाहीत आणि या सगळ्या विचारांचा एक समुच्चय त्यांनी मानलेला आहे. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतंय का की कुठेतरी तरीसुद्धा संघामध्ये आणि संघाच्या विचारांमध्ये आणि संघ परिवार जो काही आहे म्हणून घडला तो त्याच्यामध्ये कुठेतरी द्वैत आहे, त्या विचारांमध्ये अंतर आहे? मंदार, पहिली गोष्ट मला मुळे सरांना विचारायचं आहे की त्यांना मी बाळ गांगलांनी महात्मा फुलेंवर केलेली जी टीका आहे त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला होता. गांगल हे संघाचे अतिशय लहान वयापासून, वयाच्या 6व्या वर्षापासून स्वयंसेवक होते आणि ते सक्रिय कार्यकर्ते होते आणि गांगलांनी सोबतमध्ये 1988 साली अतिशय गलिच्छ भाषेमध्ये फुल्यांच्या विरुद्ध लिहिलं. त्याला पुराव्यांनी उत्तरं देऊन मी माझं पुस्तक पहिलं जे प्रकाशित केलेलं आहे महात्मा फुल्यांची बदनामी एक सत्यशोधन, तर त्या गांगलांच्या म्हणण्याविषयी मुळ्यांनी खरं म्हणजे आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती, ती त्यांनी केलेली नाही. माझी विनंती आहे की त्यांनी ती करावी, ती टाळू नये. आणि दुसऱ्या 2 गोष्टींचा मी इथे उल्लेख करतो. पहिली म्हणजे फुल्यांच्या स्मारकाच्या संबंधातली त्यांनी सुरुवातीला अतिशय विस्ताराने एनगुल आणि बाकीच्या मंडळींची जी कहाणी सांगितली ती वास्तवावर आधारलेली नाहीये, परंतु त्याच्यावर विस्ताराने चर्चा करायला आता इथे वेळ नाही. मी एवढंच सांगेन मुळे सरांना की मुळे सर, मी त्याच्याशी पहिल्या दिवसापासून संबंधित आहे आणि त्याबद्दलचे दस्तावेज माझ्याकडे आहेत. आपण जरा चर्चा करायची झाली, समजावून घ्यायचं झालं तर करू, पण तुम्ही जे सांगितलं ते वस्तुस्थितीवर आधारलेलं नाही. त्याचं कारण असं की 1969 साली पहिल्यांदा ते राज्य संरक्षित स्मारक झालं. त्यावेळेला बाळासाहेब चौधरी होते शिक्षण मंत्री आणि तेव्हापासून ते स्मारक राज्य संरक्षित होतं. 90-91च्या काळामध्ये आम्ही मंडळींनी पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये पुन्हा ते मोठं करण्याच्या संबंधामध्ये त्याचं डागडुजीकरण करणं, त्याचं सुशोभीकरण करणं आणि ते राष्ट्रार्पण करण्याच्या संबंधामध्ये जो पुढाकार घेतला त्याच्यामध्ये ज्यांनी विरोध केला त्याच्यामध्ये जी मंडळी पुढे होती त्यांना आता तुम्ही श्रेय द्यायला लागलेला आहात. तेव्हा आपण नम्रपणाने मला सांगायचं आहे की जरा पुरावे बघूया, कागदपत्र बघूया, आपण जरा गांगलांबद्दल बोला, आपण पुढे जाऊ. मकरंद मुळे बोला. नाही, एकतर मी मगाशी सुरुवातीला म्हटलं होतं की नरके सरांचा अनुभव खूप मोठा आहे. मी जी घटना सांगितली मी ते नेमकं माझा म्हणण्याचा तोच ते लक्षात घेत नाहीयेत की 15 मे 1992 साली तत्कालीन मंत्री छगन भुजबळ त्या ठिकाणी आले होते आणि त्या स्मारकाविषयी चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या विस्थापनाविषयीचे मी बोलतोय आणि ज्यांचं विस्थापन होणार होतं त्यांची भूमिका काय होती की आमचं विस्थापन का होतंय, तर महात्मा फुल्यांचं स्मारक होतं, त्यांनी त्याचं स्वागत केलं होतं, पण ज्यांचं विस्थापन होत होतं त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सामाजिक समरसता मंचाच्या कार्यकर्त्यांनी घेतली. हा मी मुद्दा सांगण्याचा का मांडला की उदाहरण द्या असा जेव्हा विषय येतो तेव्हा मी तो मांडला होता. आणखीन एक मुद्दा जो आहे गांगलांचा, संघ सातत्याने गांगलांच्या संदर्भामध्ये त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला. गांगलांचा उदाहरण येतो, मी कोणताही प्रश्न टाळणार नाही कारण संघाचा काही टाळण्याचा स्वभाव नाहीये, तेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचूच या. आत्ताचे जे संघाचे जे विद्यमान सरसंघचालक आहेत डॉक्टर मोहन भागवत, हे सातत्याने एक गाव, एक पाणवठा, एक मंदिर आणि एक स्मशान ही भूमिका मांडत आहेत. आणि नुसती भूमिका मांडत नाहीयेत, संघ आता जे ग्राम विकासाच्या सगळ्या कामावर मॉडेलवर काम करतोय त्यात या सगळ्या कल्पना प्रत्यक्षात कशा उतरवता येतील, त्यामुळे सुमारे देशातल्या 227 गावातनं अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग चाललेले आहेत. यथावकाश ते प्रयोग आपल्यापर्यंत पोहोचतील. माझी विनंती आहे की पत्रकारांनी अधिक जागरूकपणे तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. नीताताई आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत करतो. मी फक्त परत एकच मुद्दा स्पष्ट करतोय नरके सरांच्या प्रश्नाकडे येण्या अगोदर. ज्या मुद्द्याच्या आधारे आपली सगळ्यांची चर्चा इथे सुरू आहे की फुल्यांचे वंशज शिवशक्ती संगम आले होते, मी परत सांगतोय, ज्या वर्तमानपत्रात ती बातमी आलेली आहे ते वर्तमानपत्र हे संघाचं मुखपत्र नाही, संघाचं विचारपत्र नाही. त्या वर्तमानपत्राची शोध पत्रकारिता आहे.
त्या पत्रकाराच्या सोर्समधनं त्यांनी ती आलेली बातमी आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर आता याचाही तुम्ही खुलासा करा आणि हे योग्य तर ते ठरवायची जबाबदारी संघाची होऊ शकत नाही. ज्यांनी बातमी दिली ते वर्तमानपत्र योग्य अयोग्य शहानिशा करेल. आपल्याकडे कायदेशीर तरतुदी आहेत. यामुळे ज्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्यांनी त्या वर्तमानपत्राला कायद्याच्या चौकटीत जाब विचारता येईल. त्यामुळे हा मुद्दा या होऊ शकत नाही. अगदी सुरुवातीला मी म्हटलं होतं की संघ समरसतेचा आव आणतोय का हाच आपण घेतलेला आहे किंवा संघाला हे सगळे विचार स्वीकृत आहेत की नाही. तर आदनमधनं आपण लक्षात असं येते की चर्चेच्या ओघात थोडं आपण इकडे तिकडे होते ते स्वाभाविक आहे. पण परत आपण सगळ्यांनी त्या मुद्द्यावर जर चर्चा केली तर जसं नरके सर म्हणाले खूप मुद्द्यांची उपस्थित उद्या आहेत त्या प्रत्येकावर. तर खरंच आहे प्रत्येक विषयावर चर्चा वेगवेगळी केली पाहिजे. एका तासाच्या चर्चेत या सगळ्यांना जाता येणार नाही. 1974 सालचं तत्कालीन तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचं पुण्याच्या राष्ट्रीय वसंत व्याख्यानमालेतलं भाषण आहे आणि त्यात त्यांनी संघाची खरं म्हणजे संघ आपली भूमिका 25 सालापासून मांडतोय आणि स्पष्ट करत आलेला आहे. 74 साली तीच भूमिका त्यांनी सामाजिक समरसतेच्या विषयातली मांडलेली होती. ज्या सोबतचा संदर्भ देऊन नरके सरांनी चर्चा उपस्थित केलेली आहे. सोबत हे काही संघाचं मुखपत्र नाही विचारपत्र नाही. त्यामुळे एखाद्या वर्तमानपत्रात कोणीतरी लिहिलेलं संघाने ओन केलं पाहिजे ही संघाची भूमिका नाही. मुळात कुठल्याही प्रकारचं विद्वेष निर्माण करणारं गैरसमज निर्माण करणारं दोन समाजात अंतर पडेल असं निर्माण होणारं कोणतंही वक्तव्य कोणतंही लिखाण संघ करत नाही. ती संघाची तशी भूमिकाही नाही. समाजाच्या वेदनेवर फुंकर घातली पाहिजे आणि नुसतं फुंकर घालून थांबलं नाही पाहिजे तर त्याच्या समस्येवर उत्तर शोधलं पाहिजे. हे संघाचं काम आहे. त्यामुळे संघाचं वेगळेपण काय आहे तर प्रश्नांची चर्चा न करता प्रश्नांचं संघाच्या क्षमतेत स्वयंसेवकांच्या उपलब्ध बुद्धीनुसार क्षमतेनुसार ते उत्तर शोधतात आणि त्यातनं एक 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 सामाजिक प्रकल्प पुढे चाललेले आहेत. त्या सामाजिक प्रकल्पातनं परिवर्तन घडतं. मकरंजी संघाच्या सामाजिक जी कामं चालू आहेत त्याच्याबाबत काहीच त्याच्याबद्दल काही आपल्याला बोलायचं नाहीये. त्याच्यापेक्षा महत्वाचा जो मुद्दा येतो की ही कामं चालू आहेत त्याच्यामध्ये अर्थातच कोणाला आक्षेप असण्याचं काही कारण नाहीये. पण सगळ्यात महत्वाचा त्यातला मुद्दा हाच आहे की ज्या वेळेला संघ आणि संघ परिवार म्हणून ज्यावेळेला गणला जातो त्यावेळेला परिवारातले जे इतर चेहरे आहेत ते संघ आता जे बोलतोय जी भाषा तुम्ही करता त्यापेक्षा अधिक भेसूर आहेत. आणि नुसते भेसूर नाहीत तर सत्यशोधक समाज किंवा सत्यशोधक एवढे ज्योतिबांसारखी जर का आपण तिथे माणसांची सगळी तिकडे आपण चर्चा करतोय किंवा त्यांना आपण स्वीकारतोय असं म्हणतोय त्यांचे विचार आपण स्वीकारतोय का हा साधा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. कारण त्यांचे विचार संघ परिवारातले इतर जे भेसूर चेहरे असलेले ज्या संघटना आहेत त्या स्वीकारताना दिसत नाहीयेत. हे दिसत नाही म्हणजे मला असं वाटतं की ते दिसण्याकरता थोडी दृष्टी समाजाने अधिक मोठी केली पाहिजे. एक छोटंसं उदाहरण देतो. नाही कसं करणार म्हणजे मुळात एकीकडे ज्वलंत हिंदुत्ववाद आहे एकीकडे आपण जातीवाद मानताय आणि दुसरीकडे आपण म्हणायचं की आपण जातीवाद मानत नाही. दुसरीकडे मूर्तीपूजेच्या साठी आपण एक अख्खं आंदोलन करतोय संघाच्या माध्यमातून असेल किंवा आणखीन इतर संघटना असतील त्यांच्या आणि इथे ज्योतिबा फुले जे म्हणतात की आम्ही मूर्तीपूजा मानत नाही. ही इतकी द्वैत सरळ आपल्यामध्ये असताना आपण हे काय करतोय. म्हणजे हे वेगवेगळे जे काही प्रतीक आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या विचारधारा आहेत त्या एकत्र घेतल्या म्हणजे समरसता होणार आहे का. नाही मुळात काय आहे मी परत असं म्हणतो की आपण संदर्भ वेगवेगळे वापरतो आणि प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतोय. एक छोटं उदाहरण देतो. ते कदाचित ह्या कार्यक्रमाच्या दृष्टीने आपल्याला योग्य वाटणार नाही पण संघ आणि संघ विचारधारेतला प्रत्येक जण कसा विचार करतो त्याचं अगदी कालचं घडलेलं उदाहरण आहे. दुर्दैवाने ते नीटपणे आपल्यासमोर आलेलं नाही. उदाहरण थोडं वेगळं आहे. हे वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना लिहिली घटना अर्पण केली त्यांचं 125वं जन्मजयंती वर्ष आहे. हे सामाजिक न्याय वर्ष म्हणून आपण देशभरात साजरं करतोय. या स्मृती 8, 9, 10 जानेवारीला कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी अतिशय अनोख्या पद्धतीने साजरी केली. डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवन कार्याचं कलात्मक दर्शन या कार्यक्रमात झालं. पारंपरिक पद्धतींना छेद देऊन 3 दिवस विविध कलांच्या माध्यमातून घटनाकार बाबासाहेबांना वेगळ्या पद्धतीने सादर केलं. हे आपण बघायचं नाही मग हे केलं हे बघायचं नाही असं नाही. हे कोणी अमान्य करत नाही. जे झालंय जे केलंय एक सांगायचा प्रयत्न करतोय. प्रत्येक संघटना त्यांच्या क्षमतेनुसार आणि त्या संघटनेचं म्हणजे उदाहरणार्थ मी विद्यार्थी परिषदेचं मगाशी उदाहरण दिलं. विद्यार्थी परिषदेने मराठवाड्यात नामांतर संवाद पथकं पाठवली होती
आणि हे काय तिथले फक्त कार्यकर्ते नव्हते, महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते या चळवळीत होते आणि नामांतर संवाद पथकाचं अतिशय वेगळं अभियान विद्यार्थी परिषदेने मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यात केलं होतं. ठीक आहे, त्यामुळे विद्यार्थी परिषद असेल, विश्व हिंदू परिषद जी असेल, कामं झालेत भारतीय जनता पार्टी, जे तुम्ही संघ स्कूल ऑफ थॉट म्हणता, ती सगळी मंडळी आपापल्या क्षमतेनुसार काही ना काही योगदान देण्याचा प्रयत्न करते. मला असं वाटतं की चर्चा कशावर व्हायला पाहिजे, चर्चा ह्याच मुद्द्यांवरती व्हायला पाहिजे, चर्चा कशावर व्हायला पाहिजे. आपण हा पर्याय घेऊ शकतो का? नाही, महात्मा फुलेंचं ज्या वेळेला जे काही करेल ते सगळं कसं चुकीचंच आहे. ज्या वेळेला तुम्ही म्हणता की पथसंचलनामध्ये महात्मा फुलेंचे जर का वारसदार येतात असं ज्यावेळेला म्हटलं जातं त्यावेळेला ही चर्चा होणारच आहे. पुन्हा हरिनरके अगदी थोडक्यात जातात, वेळ अत्यंत कमी आहे. ही जी समरसता आहे, जी अपेक्षित समरसता आहे, ते म्हणतात की आम्ही सुद्धा त्या समरसतेच्या मार्गावरतीच आहोत आणि फुलेंच्याच मार्गावरती आम्ही चाललो असं असं नाही. म्हणून संघ स्थापनेपासून समरसता आहे. संघाने समरसतेचं आउटसोर्सिंग केलेलं नाही. कृपया समजून घ्या. चुकीचं वाक्य माझ्या तोंडात मंदारजी घालू नका. ठीक आहे, स्थापनेपासून संघ समरसता अविभाज्य घटक मानतोय. स्थापनेपासून तुम्ही समरसतेच्या आउटसोर्स केलेली नाही. ठीक आहे, आउटसोर्स केलेलं नाही. स्थापनेपासून समरसतेच्या विचारात तुम्ही आहात. हरिनरके तुम्हाला पटतंय काय? अगदी थोडक्यात बोलतो मी. मंदार, ते जे काही वेगवेगळी उदाहरणं देत आहेत त्याच्याकडे न जाता मी एवढंच म्हणेन की महात्मा फुलेंच्या ध्येयवादाची जी पंचसूत्री आहे त्याच्यामध्ये एक आहे सूत्र ज्ञाननिर्मिती, ज्ञानप्रसार आणि ज्ञाननिर्मितीचं काम कायम अव्याहतपणे सुरू ठेवण्याचं. दुसऱ्या बाजूला स्त्री पुरुष समता, तिसऱ्या बाजूला धर्मचिकित्सा, चौथीकडे जाती निर्मूलन, आंतरजातीय विवाह आणि पाचव्या बाजूला आपल्याला असं दिसतं की संसाधनांचं फेरवाटप. या पंचसूत्रीचा विचार केला तर संघाची जी विचारधारा आहे तो एक स्वतंत्र विचार प्रवाह आहे. महात्मा गांधींच्या विचारात मला पूर्ण करू द्या. मला पूर्ण करू द्या. मुळे सर, मला पूर्ण करू द्या. महात्मा गांधींची विचारधारा हे एक स्कूल आहे आपल्याकडे, मार्क्सवादी स्कूल आहे आपल्याकडे. अनेक अशा प्रकारच्या विचारधारा किंवा विचार प्रवाह आहेत. हे एकच आहेत असं म्हणून नाही चालायचं. त्याच्यामधली स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत, काही वेगळेपण आहेत. माझं म्हणणं असं आहे की या पंचशिलाच्या संदर्भामध्ये संघाने जर ठोसपणानं काही सांगितलं तर ती चर्चा पुढे जाईल. मुळेजी बोला. नक्की. अर्थात वेळ नाहीये. मकरंदजी, तुम्ही सुद्धा आता खरं तर बोलू इच्छित आहे, पण अर्थात माझ्याकडे आता वेळ नाही आणि या वेळेमध्ये आपण या एक तासाच्या चर्चेमध्ये नाही या अगदी वेळ नसल्यामुळे सरांचा प्रतिवाद ही माझी भूमिका नाहीये. फक्त मला एवढंच त्यांना सांगू इच्छितो मी. बोला. नरके सरांचा प्रतिवाद करायची आवश्यकता नाही. नरके सरांनी जो मुद्दा उच्चार केला त्याच मुद्द्यावर यायचंय की वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा या देशात काम करतायत. अंतिमतः या सगळ्या विचारधारांचा हेतू काय असला पाहिजे तर समाज परिवर्तन, समाज हित हाच असला पाहिजे. ठीक आहे, तुमचे विचार वेगळे असतील पण मार्ग वेगळे असतील, पण तुम्हाला एकाच उद्दिष्टापर्यंत जर पोहोचायचं असेल तर मग एकाने दुसऱ्यावर टीका का करायची आणि टीका आकसापोटी, ईर्ष्येतनं आणि मत्सरापोटी का करायची, हा माझा एक मुद्दा आहे. दुसरं जे म्हणतायत की हे तर खरंच आहे की महात्मा फुल्यांनी शिक्षण हा त्यांचा अग्रक्रम मांडला होता. मी त्याचं उदाहरण दिलं ना. नाही, धर्मचिकित्सा मकरंदमुळे तुम्हाला आज ना उद्या याच्यावर उत्तर द्यावं लागेल. आता वेळ नाहीये, पण आपण पुन्हा एकदा याच्यावरती चर्चा करूया. पण धर्मचिकित्सेचा मुद्दा येतो. संघ आणि संघ परिवारातल्या इतर संघटना आहेत ज्यांनी आपले चेहरे दाखवलेले आहेत याच्या अगोदर, जे धर्मचिकित्सेला तयार नाहीये, जे धर्मचिकित्सेला तयार नाहीयेत. जो ज्योतिबांनी सांगितलेलं आहे आपल्याला की धर्मचिकित्सा केली पाहिजे, नरके सरांनी आता इथे आणला. त्यामुळे जर समरसता, त्याच्यानंतर पहिलं पाऊल कोणी उचललं असेल तर संघ विचाराच्या भारतीय स्त्रीशक्तीनेच पहिलं पाऊल उचललं. त्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. सगळ्यात पहिली संघटना या विषयात आंदोलन करणारी आणि आंदोलन नुसते करून थांबलेले विधायकतेने त्याची आग्रहाची मागणी करणारी भारतीय स्त्रीशक्ती होती. ती संघ स्कूल ऑफ थॉट मधली आहे. त्यामुळे संघाची प्रत्येक संस्था महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करते. मला असं वाटतं सगळ्या विचारधारांनी, सगळ्या महापुरुषांच्या वारत्यावर चालताना आपण सगळे मिळून जे काही करतोय त्यातल्या त्रुटी सगळ्यांनी मिळून दूर केल्या पाहिजेत, तर समाजाचा हा गाडा चालेल. अन्यथा आम्हीच बरोबर तुम्ही चूक या भूमिकेत जर आपण गेलो आणि स्वतःला पोझिशनिंग करून गेलं तर मला असं वाटतं की समाजात मकरंदमुळे तुमचा मुद्दा पोचलेला आहे. आणि अर्थात हा जो समरसतेचा मुद्दा आहे त्या समरसतेच्या मुद्द्याच्या अनुषंगानेच अर्थात आपापल्या त्रुटी ज्या आहेत त्या आपण काढूया. पण या त्रुटींच्या बरोबरीने एक मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की बोलायचं आहे आणि दाखवायचं आहे हे सुद्धा कुठेतरी बंद करावं लागेल. आणि ते बंद केलं तर संघ खऱ्या अर्थाने बदलतोय असं म्हणायला जागा असेल. धन्यवाद. नमस्कार.